आज मित्रांनो आपण फाऊल पॉक्स रोगाबद्दल माहिती जाणून घेणार आहे. फाऊल पॉक्स डिसीजला मित्रांनो मराठीमध्ये देवी रोगसुद्धा म्हणतात, ज्यामध्ये की पक्ष्यांना चेहऱ्यावर छोटे छोटे फोळं येतात आणि त्यामध्ये पस होतो. त्याला फाऊल पॉक्स म्हणतात. आणि त्यासाठी आपण आपल्या पक्ष्यांना 45व्या दिवशी आणि 60व्या दिवशी आपण व्हॅक्सिन करून घेणार आहे मित्रांनो. ते व्हॅक्सिन अशी करायची आहे मित्रांनो की पक्ष्यांच्या पंखामध्ये 2 हाडांच्या मधामध्ये जो नरम भाग असतो मित्रांनो, त्यामध्ये अशी व्हॅक्सिन करून घ्यायची आहे आणि 0.5 ml आपल्याला व्हॅक्सिन त्याच्यामध्ये सोडायची आहे मित्रांनो. अशा प्रकारे व्हॅक्सिन करून घ्यायची आहे प्रत्येक पक्ष्यांना, जेणेकरून की आपल्या कोणत्याच पक्ष्यांवर फाऊल पॉक्स रोग येणार नाही. त्यानंतर मित्रांनो असं आपल्याला एक एक करून असं संपूर्ण पक्ष्यांना करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो, 2 हाडाच्या मधामध्ये जो नरम भाग असतो त्यामध्ये आपल्याला 0.5 ml व्हॅक्सिन करायची आहे. त्यानंतर मित्रांनो तरीसुद्धा जर आपल्या शेडमध्ये जर फाऊल पॉक्सचा डिसीज आलेला आहे, त्यानंतर आपल्याला असं पेस्ट बनवून घ्यायचं आहे मित्रांनो. या पेस्टमध्ये आपण हळद, त्याच्यानंतर निंबाचा पाला, त्याच्यानंतर खोबऱ्याचं तेल आणि आपलं कापूर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जिथे जिथे फोळं आलेले आहेत पक्ष्यांना, त्या फोळांवर कंटिन्यू 3 दिवस आपल्याला हा लेप लावायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपले संपूर्ण पक्षी हे दुरुस्त होतील. अशा प्रकारे आपण आपल्या कोणत्याही पक्ष्यांना जर लावलं, समजा 1-2 पक्ष्यांना आला मित्रांनो, त्यानंतर आपण संपूर्ण पक्ष्यांना लावला तरी याला काहीच होत नाही, कारण की हे नॅचरल पद्धतीनं आपण घरी बनवलेलं आहे मित्रांनो. याला काहीच याचा साईड इफेक्ट आहे नाही. अशा प्रकारे आपल्या संपूर्ण पक्ष्यांना आपण असा लेप लावून घ्यायचा आहे. तुऱ्यावर लावून घ्यायचा आहे मित्रांनो आणि संपूर्ण जिथे जिथे फोळं आले तिथे लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला फाऊल पॉक्स डिसीज बरा होईल.